आम्ही सोलापूरहून अक्कलकोटला चाललोय. आम्ही मुद्दाम आता परत युटर्न घेऊन त्याच रस्त्याला आलोय ज्या माणसाने आम्हाला 3 मिनिटापूर्वी हात केला होता आणि आमची गाडी थांबवली होती पाण्यासाठी. आता मी 5 मिनिटापूर्वी गेलेली. ती बाटली कुठे गेली तुमच्या हातातली? काढा की तोंडाचं. 1-2 मिनिटं तोंडाचं काढा की. नाही नाही चालतं. तुम्ही देवाला एवढा चाललाय ना दादा. तोंडाचं काढा. काय झालं? या इकडे या. तुम्हाला फार मागास झाली. शूटिंग काढू नका. नाही का काढू नका? का काढायचं नाही? आता 2 मिनिटापूर्वी तुमची बाटली मी भरून दिली होती ना दादा. थांबा की. काढा काही तोंडाचं. का तोंडाचं काढा की. पैसे द्यायचा विषय नाहीये. तुम्ही ह्या रस्त्यांवरून आता 2 मिनिटापूर्वी तुमची बाटली मी भरून दिली होती ना. तोंडाचं काढा. मगाशी मी तुम्हाला उलट तोंडावर घ्या म्हणत होती की. मग का तोंडाचं काढत नाहीये तुम्ही? नाही नाही आमच्या 200 रुपयाचा प्रश्न नाही आहे. तर हे बघा हे चालल्यात हे झेंडा घेऊन असं काढा. नाही पैसे मागितलेले नाहीये. मग तोंडाला काय झाकताय? देवाला चाललाय ना तुम्ही? आम्ही सोलापूरहून अक्कलकोटला चाललोय आणि एक स्कॅम म्हटला तरी चालेल. कारण काय झालं, आम्ही गाडीमधून जात असताना आम्हाला बाटल अशी मोकळी करून त्यांनी हात केला. आम्ही म्हणलं बघा त्यांना पाणी पाहिजे असेल देऊया. मग आमच्याकडे पाण्याचा जार होता. आम्ही पाणी त्यांना भरून दिलं तर ते बोलले की आम्हाला खायला जरा पैसे द्या. आम्ही 10-15 जण आहे. मग मी माझ्याकडे 200 होते मी दिले. पण त्यानंतर ते बोलले मॅडम 200 काय होणार नाही. मी म्हणलं माझ्याकडे तेवढेच आहेत घ्या. म्हणलं दादा पुढच्या वेळेला बघू. आणि एक बोलले की तुम्हाला गुगल पे करू वाटलंच तर. नाही नको म्हटलं ना आम्ही निघलो. निघल्यानंतर पुढे बघतोय तर काही माणसं तेच करायला लागलीत की बाटलीला असं हात करतायत. त्यांच्या हातात तर एकच बाटली. तेच सेमच ग्रुपच होता 4-5 जणांचा. त्यांचा नवरा बायको दिसतील असे. मग मला जरा डाऊट आल्यावर आम्ही परत यू टर्न घेऊन परत त्याच रस्त्याने परत आलो. तर आणि त्यांना म्हटलं काय चालू आहे म्हटलं. हे आता मी बाटली भरून दिलती ना तुम्हाला. तर ती बाटली मोकळी होती. तर त्यांनी तोंड झाकलं. त्या बाईने पण तोंड झाकलं. तोंड दाखवे ना त्यातले काही जण पळून तिकडे गेले. सोलापूरहून जो अक्कलकोटला जाणारा रस्ता आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही स्वामींना चाललोय. गजानन महाराज शेगाववरनं आलोय आणि मी स्वामींना चाललोय. माणसं लगेच भावनिक होत्यात, इमोशनल होत्यात जशी मी झालो. तर इथं सगळा लुटालुटीचा धंदा चालू आहे या रस्त्याला. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ केला की माझ्यासारखं ठीक आहे ते 200 आपल्याला नॉर्मल असतात पण अशा किती गाड्या ते दिवसभरात अडवतील असतील. आणि देवाच्या नावावरती लोकांच्या भावनांचा आधार घेऊन ही लोक छापतायत. लाजा वाटायला पाहिजे त्यांना. आणि ह्या असल्या माणसांमुळे खरोखरच एखाद्याला जर गरज असेल पाण्याची किंवा अन्नाची तर ती सुद्धा द्यायची इच्छा होणार नाही. तर ह्या रस्त्याला हा स्कॅम चालू आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतील आणि हे असले काय धंदे आहेत ना ते बंद होतील.